नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पिरकोन आणि सार्डे गावातील वादळग्रस्तांना दिला मदतीचा हात। मुकुंद गावण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतशीर वृत्तीचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे कौतुक। काही दिवसांपूर्वी शक्ती चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने कोकणाला झोडपले होते। यामध्ये उरण तालुक्यातील काही गावांतील घरांची पडझड झाली, पत्रे उडाले। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मुकुंद गावण साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी त्वरित पाहणी करून वादळग्रस्तांना मदतीचा हात दिला। पिरकोन गावातील विष्णू पाटील आणि सार्डे गावातील तुकाराम भोईर यांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वादळाच्या झंझावातात त्यांचे मोठे नुकसान झाले। तात्काळ मदत करण्यासाठी सह्याद्रीचे डायरेक्टर दत्तात्रय दुबले उर्फ सोनू साहेब यांना कळवताच त्यांनी त्वरित मदत पाठवली। त्वरित मदत पाठवल्याबद्दल सोनू साहेब यांचेही आभार मानण्यात आले। नैसर्गिक आपत्तीत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शुक्रवार दिनांक 30 मे रोजी मदत करण्यात आली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष मुकुंद गावण, आदर्श शिक्षक विलास गावण, माजी सरपंच केवाय गावण, उरण तालुका पदाधिकारी रवी म्हात्रे, रायगड किसान विकास मोर्चा सदस्य गजानन गावण, मनसे पदाधिकारी नितीन म्हात्रे, युवा नेते हर्षद भुरे आणि SSC बॅच अमिता म्हात्रे आणि अस्मिता गावण या सहकार्यांनी त्यावेळी तिथे उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या घरांचं नुकसान झालं। कलमुसऱ्यामध्ये सुद्धा अनेक घरांचं नुकसान झालं आणि तिथं आपल्या या विभागाचे आमदार बालदी साहेब पोहोचले आणि अत्यंत गरीब असणाऱ्या लोकांना थोडीफार त्यांनी मदत केली। परंतु मदत त्यांना झाल्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद भाई ह्यांना काही स्वस्त बसता येत नाही आणि त्यांना वाटतं की असे गरीब लोक जे असतात त्यांना मदत झाली पाहिजे आणि ते मला सांगत होते की अण्णा आपल्या विष्णू पाटीलच्या घराचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला आपल्याला मदत करावी लागणार आहे। तर आपल्यापर्यंत मदत पोहोचताना जरा अडचण निर्माण झाली की जिथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तिकडं साहेबांनी दिली, पण इथं मला काहीतरी करावं लागेल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यातच आपले सह्याद्रीचे डायरेक्टर सोनी साहेब दुबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडनं थोडीफार मदत घेऊन ते आपल्या विष्णू पाटील यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे। जी काही थोडीशी मदत करणारा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे आपले माजी सरपंच केवाय गावण, तसेच त्यांचे मुकुंद गावण आणि विष्णू पाटील यांचे क्लासमेट असणाऱ्या अमिता म्हात्रे, अस्मिता गावण, आमचे कार्यकर्ते रवी म्हात्रे, आपले गुरुवर्य विलास गजानन गावण, आम्हा सर्वांना मुकुंद भाईबद्दल अभिमान आणि स्वाभिमान वाटतो की गरीब माणसाला मदत झाली पाहिजे म्हणून त्यांनी ही मदत घेऊन आलेला आहे आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली। त्याबद्दल मी खास करून विष्णू पाटील यांच्या आपल्या सर्वांना माहिती आहे की आता अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या घरांचं नुकसान झालं। कलमुसऱ्यामध्ये सुद्धा अनेक घरांचं नुकसान झालं आणि तिथं आपल्या या विभागाचे आमदार बालदी साहेब पोहोचले आणि अत्यंत गरीब असणाऱ्या लोकांना थोडीफार त्यांनी मदत केली। परंतु मदत त्यांना झाल्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद भाई ह्यांना काही स्वस्त बसता येत नाही आणि त्यांना वाटतं की असे गरीब लोक जे असतात त्यांना मदत झाली पाहिजे आणि ते मला सांगत होते की अण्णा आपल्या विष्णू पाटीलच्या घराचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला आपल्याला मदत करावी लागणार आहे। तर आपल्यापर्यंत मदत पोहोचताना जरा अडचण निर्माण झाली की जिथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तिकडं साहेबांनी दिली, पण इथं मला काहीतरी करावं लागेल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यातच